झिपरे कारटे इकडे. किती हे कपडे, किती दिवसाला 50 टॉप आणि 50 पॅन्ट घालतीस का? अगं पाऊस पडायलाय, वाळी ना कपडे, आई मरायला लागली. कुत्र्यासारखं नुसतं आत बाहेर करून कपडे वाळवायले. पाऊस तरी आमची किती किती परीक्षा बघणार आहे. गेला म्हणून वाटलं, कपडे टाकायला गेलं आणि आतमध्ये आलं की मागणं भदा भदा येतेच. जरा तरी काहीतरी हातभार लावा. आता जर का कपडे इकडे तिकडे कोंबलीस, अशी 50 कपडे दिवसभर खातलीस का नाही, सगळे कपडे घेणार आणि ते पोरी येतात ना त्यांना धुवून टाकणार मागणार आहे. हा 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 ओ साहेब, सगळ्या गावभर जाऊन दवंडी पिटवून आले मी. ठेवा ठेवा, शर्ट ठेवा तो कपाटात. हां, एक शर्ट 3 दिवस घालायचा, 3 दिवस सगळ्या घरातल्या केलेले. आणि जर का कोण दररोज ड्रेस बदलणार असेल, दररोज कपडे बदलणार असेल ना, त्यांनीच कपडे धुवायचे आणि त्यांनीच वाळवायचे. हां, कसं पटतंय ते करा तुमच्या मनाने. हां हां, तुला काय झाले रे दात काढायला माकडा? तुला काय झाले इकडे? जर का पावसाळा सपूपर्यंत आता 2-3 महिने जीनची पॅन्ट घातलीस तर ती जीनची पॅन्ट सरळ गोदड्या शिवायला. हां, नाही दिलं तर माझं नाव बदलून ठेवा. इकडे हा टावेल कोण ठेवलेला वाळ्या कपड्यात घुसवून? अरे उंदीर मेल्यापेक्षा घाण वाजत्या कपड्यांना यायलाय. तुमची हात काही झडलीत का? तुमची हात त्या गप्पर शिंगणी कापलीत का तोडलीत? जाऊन वाळू घाला की कपडे. जेवढं रक्त मच्छर पित नाहीत ना, तेवढं ह्यो पावसाळा पितोय. का म्हणजे कसं? आत बाहेर करून करून हे कपडे, ह्या चिंध्या वाळवून अख्ख्या हाडाच्या काड्या झाल्या आमच्या. काय ते सांगा या पावसाला. म्हणतात ना आमची लय पण वळख आहे. जरा सांगा थांब बाबा, काय होते का सेटलमेंट? नाहीतर आम्ही मरतोयच कपडे वाळवून. आत्ता फरशी पुसायला घ्यायलोय, एकतर पाऊस पडायलाय, फरशी वाळत नाही. आत्ता फरशी पुसताना जरी एक जर कोण मधीत आलं ओल्लं पाय घेऊन, सगळी हाय अशी पाण्याची बारडी फेकून देणार.